नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण युरिनरी ब्लॅडर मेरिडियन पार्ट 2 मध्ये युरिनरी ब्लॅडरचे पुढील मेरिडियन्सवर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आपण युरिनरी ब्लॅडरचं जनरल समरी बघणार आहोत. मेरिडियनचे नाव आहे युरिनरी ब्लॅडर मेरिडियन. त्याला संक्षिप्तमध्ये UB किंवा BL असे म्हटले जाते. टोटल पॉइंट 67 आहेत. यांग मेरिडियन आहे. एलिमेंट वॉटर एलिमेंट, पेअर्ड ऑर्गन किडनी, ऑर्गन क्लॉक 3 PM to 5 PM, सेन्स ऑर्गन इयर, बॉडी सिस्टीम युरिनरी, नर्वस, मस्क्युलोस्केलेटल, सीझन विंटर, इमोशन फिअर, एनर्जी डिसेंडिंग अँड प्रोटेक्टिव्ह यांगची. मेरिडियन पाथ. The urinary bladder meridian start at the inner corner of the eye, that is UB1, travel over the head, down the back, on the two parallel line beside the spine, process through the buttock and back of the thigh, continues down the calf, behind the ankle and ends at the lateral side of the little toe, that is UB67. म्हणजे मूत्राशय मेरिडियनची सुरुवात डोळ्याच्या आतील कोपऱ्यातील UB1 पासून होते. ते डोक्यावरून मानेतून पाठीच्या दोन्ही बाजूनी, नितंब मांडीच्या मागील बाजूनी, पोटरी, घोट्याच्या मागून जाऊन पायाच्या कणगळीच्या बाहेरील टोकावरील UB67 येथे समाप्त होते. तर आपण आता त्याचे पुढील पॉइंट याविषयी चर्चा करणार आहोत. तर पुढील पॉइंट आहे UB21, वेई शू असे म्हटले जाते. बॅक शू पॉइंट ऑफ स्टमक मेरिडियन. लोकेशन T1 T12 स्पायनस प्रोसेस, म्हणजे दीड चून लॅटरल. T12 मणकेच्या खाली दीड चून बाजूला हा पॉइंट असतो. गॅस्ट्रायटिस, इनडायजेशन, वॉमिटिंग, स्टमक पेन म्हणजे गॅस्ट्रायटिस, अपचन, उलटी, पोटदुखीसाठी हा पॉइंट यूज केला जातो. त्यानंतर UB22 सांजिओ शू असे याला म्हटले जाते. L1 खाली दीड चून लॅटरल, म्हणजे L1 खाली दीड चून हा पॉइंट असतो. इडिमा, युरिनरी डिसऑर्डर्स, ॲब्डोमिनल डिस्टेन्शन म्हणजे सूज, लघवीचे विकार, पोट फुगणे यावर हा पॉइंट घेतला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB23 शेनशू. त्याला असे चायनीज नेम आहे. बॅक शू पॉइंट ऑफ किडनी. L2 नंबर 2च्या खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो. लो बॅक पेन, किडनी डिफिशियन्सी, इनफर्टिलिटी, टिनिटस म्हणजे कंबरदुखी, मूत्रपिंडाची कमजोरी, वंध्यत्व किंवा कानात आवाज येत असेल तर हा पॉइंट घेतला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB24 विषाई शू असे म्हटले जाते. L3 खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो. लंबर पेन, मसल विकनेस म्हणजे कंबरदुखी आणि स्नायूंची कमजोरी ह्यासाठी हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB25 दाचांगो शू असे म्हटले जाते. बॅक शू पॉइंट ऑफ द लार्ज इंटेस्टाईन. L4च्या खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो. कॉन्स्टिपेशन, डायरिया, ॲब्डोमिनल पेन म्हणजे बद्धकोष्ठता, जुलाब, पोटदुखी यासाठी हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB26 गोआन यू शू असे म्हटले जाते. L5च्या खाली दीड चून लॅटरल हा पॉइंट असतो. सायटिका, लो बॅक पेन, युरिनरी डिसऑर्डर्स, सायटिका, कंबरदुखी, लघवीचे विकार ह्यावर हा पॉइंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB27 जियाओ चांगशू
असे म्हटले जाते याला. बॅक शू पॉइंट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. S1 सॅक्रल फोरामेन स्तरावर S1 सॅक्रल भागात स्मॉल इंटेस्टाईनचे डिसऑर्डरसाठी हा यूज केला जातो. त्यानंतर लोअर ॲबडोमिनल पेन म्हणजे लहान आतड्याचे विकार, खालच्या पोटातल्या वेदना ह्यासाठी हा पॉईंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉईंट आहे UB28. पांगू शू असे म्हटले जाते याला चायनीजमध्ये. बॅक शू पॉइंट ऑफ द ब्लॅडर. S2 सॅक्रल फोरामेन स्तरावर हा पॉइंट असतो. S2 सॅक्रलच्या भागामध्ये हा पॉइंट असतो. सिस्टिसिस युरिनरी रिटेन्शन, फ्रिक्वेंट युरिनेशन म्हणजे मूत्राशयात लघवी अडणे, वारंवार लघवी होणे ह्यासाठी UB28 हा पॉइंट यूज केला जातो. UB29 झांगलू शू असे ह्याचे नाव आहे. S3 स्तरावर म्हणजे S3 सॅक्रल भागात हा पॉइंट आहे. सॅक्रल पेन, सायटिका, मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स साठी हा पॉइंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB30. बायहू शू असे म्हटले जाते. S4 स्तरावर म्हणजे S4 सॅक्रल भागामध्ये हा पॉइंट आहे. लो बॅक पेन, सायटिका, इम्पोर्टन्स, गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स साठी हा पॉइंट यूज केला जातो. आता यामध्ये महत्त्वाचे पॉइंट आहेत. UB21 वे शू म्हणजे स्टमक बॅक शू पॉइंट, पोट व पचन विकारासाठी महत्त्वाचे. नंतर UB23 किडनी बॅक शू पॉइंट, मूत्रपिंड विकार, कंबरदुखी, प्रजनन क्षमता आणि जीवनशक्तीसाठी अत्यंत उपयोग आहे. त्यानंतर UB25 लार्ज इंटेस्टाईनचा बॅक शू पॉइंट आहे, बद्धकोष्ठता जुलाबासाठी उपयोगी. UB28 ब्लॅडरचा बॅक शू पॉइंट आहे, मूत्राशयाच्या विकारावर हे बिंदू मेनली वापरले जातात. नेक्स्ट पॉइंट आहे UB31 शांगलियाओ असे म्हटले जाते. फर्स्ट पोस्टेरियल सॅक्रल फोरामेन म्हणजे पहिल्या सॅक्रल फोरामेन मध्ये हा पॉइंट असतो. लो बॅक पेन, सायटिका, मेन्स्ट्रुअल डिसऑर्डर्स, युरिनरी रिटेन्शन म्हणजे कंबरदुखी, सायटिका, मासिक पाळीचे विकार, लघवी अडणे यावर हा पॉइंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB32 सिलियाओ असे म्हटले जाते. सेकंड पोस्टेरियर सॅक्रल फोरामेन म्हणजे दुसऱ्या सॅक्रल फोरामेन मध्ये हा पॉइंट असतो. डिस्मेनोरिया, इनफर्टिलिटी, युरिनरी डिसऑर्डर्स, कॉन्स्टिपेशन म्हणजे पाळीतल्या वेदना, वंध्यत्व, लघवीचे विकार, बद्धकोष्ठता यावर हा पॉइंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB33 झांगलियाओ असे म्हटले जाते. थर्ड पोस्टेरियर सॅक्रल फोरामेन तिसऱ्या सॅक्रल फोरामेन मध्ये हा पॉइंट असतो. सायटिका, पेल्विक पेन, इम्पोर्टन्स म्हणजे सायटिका श्रेणीतील वेदना आणि नपुंसकत्व यासाठी हा पॉइंट यूज केला जातो. UB34 जिहालियाओ असे म्हटले जाते. फोर्थ पोस्टेरियर सॅक्रल फोरामेन चौथ्या सॅक्रल फोरामेन मध्ये लो बॅक पेन, युरिनरी डिसऑर्डर्स, गायनॅकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये हा पॉइंट यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB35 ह्युयांग 0.5 चून लॅटर टू द टिप ऑफ द कोसिक्स शेपटीच्या हाडाच्या टोकापासून 1.5 चून बाजूला हा पॉइंट असतो. हिमोरॉइड्स, कॉन्स्टिपेशन, इम्पोर्टन्स साठी हा यूज केला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB36 चेंगफू सेंटर ऑफ द ग्लुटियल फोल्ड म्हणजे नितंबाच्या खालच्या घडीच्या मध्यभागी हा पॉइंट असतो. सायटिका, लो बॅक पेन, हॅमस्ट्रिंग स्पाम म्हणजे सायटिका, कंबरदुखी आणि मांडीच्या स्नायूंना ताण आला असेल तर हा पॉइंट वापरला जातो. नेक्स्ट पॉइंट आहे UB37 इन मेन असे म्हटले जाते. पोस्टेरियर थाय बिलो UB36 मांडीच्या मागील भागात सायटिका, थाय पेन, लेग विकनेससाठी हा पॉइंट यूज केला जातो. UB38 फुगजी असे म्हटले जाते. अबाव UB39 ऑन द पोस्टेरियर थाय गुडघ्याच्या मागील भागाच्या वर नी पेन, हॅमस्ट्रिंग पेन, गुडघेदुखी, मांडीच्या स्नायूतील वेदना ह्यासाठी हा पॉइंट यूज केला जातो.
UB39 very young lateral end of the popliteal crease गुडघ्याच्या मागील बाजूच्या बाहेरील टोकावर युरिनरी रिटेन्शन इडिमा नी पेन लघवी आडणे सूज गुडघेदुखीसाठी वापरला जातो UB40 वेईज हॉंग मिड पॉइंट ऑफ द पॉप्लिटियल क्रीज म्हणजे गुडघ्याच्या मागील खळग्याच्या मध्यभागी हा पॉइंट असतो लो बॅक पेन सायटिका नी पेन स्किन डिसऑर्डर्स हीट डिसऑर्डर्स म्हणजे कंबरदुखी सायटिका गुडघेदुखी त्वचारोग उष्णताजन्य विकार यावर हा पॉइंट यूज केला जातो तर यामध्ये महत्त्वाचे पॉइंट UB32 स्त्रीरोग मूत्रविकार वंध्यत्व आणि अत्यंत महत्त्वाचा श्रेणीतील वेदनासाठी हा अत्यंत महत्त्वाचा बिंदू आहे UB36 सायटिका आणि नितंबातील वेदनासाठी प्रसिद्ध हा पॉइंट आहे नंतर UB40 कमांड पॉइंट ऑफ द बॅक म्हणून ओळखला जातो जेणेकरून कंबरदुखी सायटिका आणि पाठीच्या अनेक विकारामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा हा पॉइंट आहे तर आपल्याला आतापर्यंत सांगलेल्या पॉइंटची माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद